नेहा हिरेमठ आणि पूनम क्षीरसागर हत्येच्या निषेधार्थ हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभा। नेहा हिरेमठ आणि पूनम क्षीरसागर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। मल्लिकार्जुन मंदिर बाळेवेस येथून या मोर्चेला सुरुवात झाली। पंजाब तालीम नवी पेठ लग्गी चौक मार्गे हा मोर्चा 4 हुतात्मा चौकात येऊन मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। या मोर्चेस नागनसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महास्वामी आणि नीलकंठ शिवाचार्य महास्वामी यांनी मार्गदर्शन केले। या मोर्चात महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे सहभागी झाले होते। या मोर्चात मोठ्या संख्येने सोलापूर शहरातील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। मोर्चाचं आयोजन केले कारण तसंच आहे की कर्नाटकामध्ये एका जिहादीने आपल्या नेहा हिरेमठला तिने भुसकून हत्या केली आहे। तिने त्याच्या प्रेमाला बळी पडली नाही म्हणून त्याने तिला भुसकून हत्या केली। त्या निषेधार्थ आम्ही सर्व सकल हिंदू समाज व लिंगायत समाज सर्वांनी एकत्र येऊन हा मोठा मोर्चा काढलेला आहे की जेणेकरून या कर्नाटक सरकारला जाग आली पाहिजेत आणि त्या फयाज शेखला फाशी द्यायला पाहिजेत। कर्नाटक सरकार एवढं निर्लज्ज झालेलं आहे, त्या फयाज शेखचं बुलडोझरनं घर उडवण्याच्या ऐवजी त्याला त्यांनी संरक्षण दिलेलं आहे, पोलीस संरक्षण आहे आणि नेहा हिरेमठच्या घराला अजिबात संरक्षण नाही आहे। त्यासाठी या कर्नाटक सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि फयाज शेखला फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकमध्ये केस चालली पाहिजे। यासाठी आम्ही आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या सरकारला आम्ही सांगितलं आहे की येणाऱ्या मोदी सरकारला की लव जिहादवर कायदा करा आणि धर्मांतरावर कायदा करा। काय लव जिहादवर धर्मांतरावर कायदा करा। बातमी कशी चालू आहे, तू दाखवतोय काय? सॉरी ते दोघीचं पण सांगा, परत घ्या। पूनम क्षीरसागर आणि नेहा हिरेमठ दोघीच सांगा, परत घ्या, पहिल्यापासून घ्या, बोला। जय श्रीराम। आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे कारण मी तसंच आहे की नेहा हिरेमठ कर्नाटकामध्ये हुबळी येथे नेहा हिरेमठ नावाची एक युवती हिंदू महिला तिनं लव जिहादला बळी पडलेली आहे। त्या जिहाद्यानं तिला भुसकून खलास केलेला आहे की ज्यावेळेला ते भुसकून खलास करत होती त्यावेळेला तिच्या ती बघायची ती व्हिडिओसुद्धा बघू वाटत नव्हता, एवढा खराब त्यांनी मारत होता। म्हणजे त्या कर्नाटक सरकारमध्ये कुणाचीच भीती राहिलेली नाही आहे की आम्ही बिंदास हिंदू मुलींना मारतो, पेटात गुंडाळतो, अजून रोज 10 मुली सापडतो। आज एक केस माझ्यापाशी आलेली आहे, सोलापूरची केस आहे। उद्या मीडियासमोर ती केस येईल। एका मुलीला त्याने असंच त्या एका मुलीला हिंदू म्हणून फसवलेलं आहे आणि तिनं सुद्धा त्या ज्यावेळेला लग्न झाल्यावर खतना करायचं होतं खतना, त्यावेळेला तिला कळालं की हा मुसलमान आहे। ते ज्या मुलाचा खतना करायचं होतं त्यावेळेला कळालं की तो मुसलमान आहे। ते आता ही केस सुद्धा आम्ही मीडियासमोर उद्या परवा जे आणणार आहे, परंतु हे कुठपर्यंत चालणार? येत्या मोदी सरकारला आता 3रं वर्ष पूर्ण होत आहे, त्यावेळेला आम्ही सांगितले आहे की 3 टर्मला की यावेळेला लव जिहादचा कायदा झाला पाहिजे, त्या नाहीतर आम्ही यावेळेला गप्प बसणार नाही आणि या फयाज शेखला फाशी शिक्षा झाली पाहिजे। जय श्रीराम।